नमस्कार मित्रांनो, मी निखिल सुरकुडार पुन्हा दाखवल्यामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो खूपच खास होणार आहे। मी या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला जसं बॉटम ग्रुप फर्स्ट घेतला आपण त्या पार्ट 1 मध्ये तुम्हाला मी सांगितलं स्टेप वाईज जायचं आणि हे स्टेप वाईज आपण कसं करणार आहोत आणि कोणताही हार्ड प्रॉब्लेम आला तुम्हाला घाबरायचं नाही मित्रांनो। आणि हे जर तुम्ही केला तर तुम्हाला गणिताची तयारी करायला एकदम सोपं होऊन जाईल। आता पहा तुम्ही कशा प्रकारे मी एक्झाम्पल करतो। जर व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल समजून जाईल आणि जो तुम्ही जेव्हा तुम्ही करसाल तेव्हा तुमचं उत्तर एकदम ॲक्युरेट येईल। तर चला आपण सुरू करूया। तर पहा आपण मी काय सांगितलं तुम्हाला ह्या ऑर्डर फॉलो करायची। ओके, स्टेप वाईज आणि बघा आम्ही तर स्टेप पण सुद्धा दिलेले आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ। ओके, तर सगळ्यात पहिला प्रॉब्लेम चेक करायचा की प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलेलं आहे। ओके, इथे पहा प्रॉब्लेम मध्ये सगळ्यात पहिलं ब्रॅकेट आहे, त्यानंतर ऑर्डर आहे, त्यानंतर डिव्हिजन सुद्धा आहे, मल्टिप्लिकेशन आहे आणि नंतर ऍडिशन सुद्धा आहे। तर सर्वात पहिला आपला ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा। तर ब्रॅकेट मध्ये जो आहे तो पहिले लिहून घ्या, 8 - 4। 8 - 4 किती येणार? 4 येईल। ओके, नंतर ऑर्डर आहे, या ब्रॅकेट मध्ये जे तुम्हाला दिलेलं आहे त्याचा आन्सर काढल्यानंतर त्याला काय करायचं, तुम्हाला त्याचा वर्ग करायचा म्हणजे ऑर्डर फॉलो करायची नंतर। ओके, तर 4 होता, 4 चा झाला स्क्वेअर, किती आला? 16 आला। तर त्यानंतर पहा तुमच्या डाव्या बाजूला काय येणार आहे? 48 आहे। ओके, आणि तो डिवाइड मध्ये आहे। ओके, नाही तर 48 डिवाइडेड बाय जे तुमचा आन्सर आला त्याला डिवाइड करून टाकायचा। चल लिहा 48 डिवाइडेड बाय 16। जेव्हा आपण डिवाइड करतो तेव्हा आपल्याला पाडा मानावा लागतो आणि तो पाडा मानायचा आणि आपल्याला डिव्हिजन करायचं। 16 × 48। ओके, 3 आलं। यानंतर पहा मित्रांनो, आता पुढे तुम्हाला काही दिलं नाही। आता तुमची ही लेफ्ट हँड साइड पुरी झाली, आता तुम्हाला राईट हँड साइड करायची आहे। तर राईट हँड मध्ये काय दिलं तुम्हाला? मल्टिप्लिकेशन दिलं आहे। तुम्हाला तर माहिती आहे डिव्हिजनच्या नंतर आपण काय करतो? मल्टिप्लिकेशन। तर करायचं काय करणार? मल्टिप्लिकेशन 3 × 2 किती आलं? 6। ओके, तर लेफ्ट हँड साइडला तुम्हाला किंमत आली 3 आणि राईट हँड साइडला आली तुम्हाला 6। किती आलं मग तुमचा आन्सर? 9। हे 9 काय असेल तुमचं टोटल आन्सर असेल। ओके, आता यानंतर अशा प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला अजून 2 दिलेले आहेत मी। तर तुम्हाला हे समजलं असेल तर तुम्ही पुढचे पाहू शकता। तर पहा मित्रांनो, आता यामध्ये पण काय दिलेलं आहे आपण पहिलं सगळं चेक करणार आहोत की बॉडमास सुविधा अप्लाय कसा व्हायला आणि सगळे याच्यामध्ये दिलेलं आहेत की नाही। तर स्टेप बघूया पहिला। सर्वात पहिलं स्टेप आहे ब्रॅकेट आहे, याच्यामध्ये ऑर्डर पण आहे, डिव्हिजन पण आहे, मल्टिप्लिकेशन पण आहे, त्यानंतर ऍडिशन आहे आणि बाहेर सबट्रॅक्शन सुद्धा आहे। तिथे एक कन्फ्युजन काय होते, सर तुम्ही ब्रॅकेट पहिले सॉल्व्ह करता, कोणता ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा? तर सर्वात पहिला लक्षात ठेवा जो मिनी ब्रॅकेट आहे तो पहिले सॉल्व्ह करून घ्यायचा, नंतर जो मोठा ब्रॅकेट आहे तो नंतर सॉल्व्ह करा। ओके, तर सगळ्यात पहिला मिनी ब्रॅकेट काय येणार? 8 - 5। 8 - 5 आला 3। ओके, ब्रॅकेट सॉल्व्ह झाला। ब्रॅकेटला ऑर्डर काय आली? स्क्वेअर। तर ते ऑर्डर करा आता, 3 चा स्क्वेअर किती आला? 9। ओके, त्यानंतर मित्रांनो काय झालं, आता मग इथं काय मल्टिप्लिकेशन, पण इथं काय पहिलं डिव्हिजन। सो पहिलं डिव्हिजन करा। तो 9 डिवाइडेड बाय 3, 3 3 जा 9, तो 3 आलं। ओके, त्यानंतर करायचं मल्टिप्लिकेशन, अगेन काय आलं इथं? मल्टिप्लाइड बाय 3, तो 3 × 3 9। ओके, आता नंतर काय मग ऍडिशन आहे, तर मग करा ऍडिशन नंतर 6 + 9 जो तुमचा आन्सर आहे त्याचा आपण करत जाणार आहोत पुढे। तर पुढे पहा नंतर काय ब्रॅकेट आपला पूर्ण सॉल्व्ह झालेला आहे। नंतर आहे शेवटी ब्रॅकेटच्या बाहेर -4 आहे, मग हे 9 काय 6 + 9 किती झाला टोटल आपला? 15। हा 15 लिहिला आणि हा 15 मधून किती मायनस करायचे मग? 4। तर तुमचा आन्सर येईल 11। 11 हे तुमचं काय असेल? लास्ट बॅट द लिस्ट नॉट लिस्ट द आन्सर। ओके, 11 आलं। याच प्रकारे अजून एक प्रॉब्लेम आहे, हा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ। जर तुम्हाला वरचाही समजला असेल तर पुढचा तुम्ही पाहत जा, जेणेकरून तुम्हाला जेवढे जास्त तुम्ही प्रॉब्लेम करसाल आणि पाहसाल तेवढे तुम्हाला चांगलं काय होईल? रिवाइज होईल आणि तुम्ही करू शकाल। तर पहा ते काय काय दिलेलं आहे? डिव्हिजन आहे, ओके, मल्टिप्लिकेशन आहे, त्याच्या अगोदर आपण काय सॉल्व्ह करता? ब्रॅकेट आणि नंतर ऑर्डर, बरोबर आहे, नंतर ऍडिशन सुद्धा आहे आणि सबट्रॅक्शन सुद्धा आहे। तर सर्वात पहिला आपल्याला ब्रॅकेट चेक करायचा। ब्रॅकेट मध्ये काय पाहायचं? हा पूर्ण ब्रॅकेट मध्ये काय करतो? पहिल्या सगळ्यात पहिला आपण डिव्हिजन करणार। 25 डिवाइडेड बाय 5, 25 डिवाइडेड बाय 5 किती येणार आपलं? 5 5 जा 25। तर हे आपलं आलं आन्सर 5। ओके, नंतर हा 5 आल्यानंतर काय करायचं? त्याला मल्टिप्लाय करायचं 2 न। ओके, ब्रॅकेट मध्ये 5 × 2, 5 2 जा 10। ओके, 10 आलं। तर ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे जो आपला आन्सर आला त्याचा काय करायचा? स्क्वेअर करायचा। आन्सर आहे 10 चा स्क्वेअर किती येणार आपला? 100। ओके, नेक्स्ट काय करणार आता? बघा ब्रॅकेटच्या बाहेर किती आलं? 100 आलं, पण 100 इथं मायनस आहे, पुढे 100 आणि +10 आहे, तर काय नाही इथं? -100 + 10। तर तुम्ही विचार कराल मी कसं करू? सिंपल आहे मित्रांनो, काय करायचं? 100 मायनस 100 + 10। ओके, इथं किती येणार आहे आपल्याला? -90 येईल। ओके, या प्रकारे आपण तुम्ही समजू शकता। बघा -90 आलं, आता हा 100 असेल तसं सबट्रॅक्शन होतं ना आपला राहिला 100 मायनस हा 90। ओके, कारण -90 आलं ना आन्सर, तर -90 करून टाका। 100 - 90 केलं तुमचं उत्तर किती येते? +10। ओके, तर हा +10 आला।
या प्रकारे तुम्ही करू शकता. तर मग मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्हाला काही जर डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगू शकता. आणि पूर्णतः कोचिंग क्लासेस या आमच्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, वरील बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आमचे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.